आजच्या दिवसाची सुरुवात मी मालवण बाजारपेठेपासून सुरू केली, कारण दिवसा इथे गाडी घेऊन येणं शक्य नसतं. वेगवेगळ्या शहरांच्या जेव्हा आपण बाजारपेठा बघतो, मंदिरं बघतो, तिकडची पोस्ट ऑफिसेस, स्टेशन्स, बस डेपो, त्या शहराची किंवा त्या गावाची जातकुळी समजते. नमस्कार. आत्ता मी आलो आहे मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर. समोर जे दिसतंय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा आहे. पहाटेच्या वेळी बीचवर चालण्यासारखं सुख नाही. भरती ओसरलेली असल्यामुळे रेती थोडीशी ओलसर असते, पावलं जड पडतात. एकाने सांगितलं, रसिका म्हणून एक छोटंसं रेस्टॉरंट आहे, मिसळ चांगली मिळते, म्हणून तिथे आलो. मिसळ ठीकठाक होती, म्हणजे बरी होती. तिथून चिवला बीचकडे जाणारा हा रस्ता अतिशय अरुंद आहे, पण पहाटे गाडी घेऊन जाऊ शकतो आपण. चिवला बीचचं हे पहिलं दर्शन अतिशय मोहक होतं. स्वच्छ पांढरी शुभ्र रेती होती. खूप दिवसांनी जुन्या मित्रांचं दर्शन व्हावं असं इकडच्या ह्या कुत्र्यांनी माझं स्वागत केलं. एव्हाना बरेचसे पर्यटक किनाऱ्याकडे येऊ लागले होते. काही जण मॉर्निंग वॉक करत होते, काही जण स्विमिंग करायचा प्रयत्न करत होते. पण हा बीच तसा सेफ आहे असं म्हणतात. का माहीत नाही, पण मला नेहमीच समुद्राबद्दल एक भीती वाटत आलेली आहे. पण त्याच्याबद्दल मनामध्ये एक कुतूहल सुद्धा आहे. तो इतका सुंदर आहे म्हणून नेहमीच जवळ जावं असं वाटतं. पण तो इतका शक्तिशाली आहे, मला माझ्या मर्यादा दाखवतो. या दोन टोकांमधनंच एक प्रकारचा आदर जन्माला येतो. त्याच्याकडे बघत राहिलं की आपल्यातलं मी पण गळून पडतो. एक आजोबा बराच वेळ मी बघत होतो, आपल्या नातवाला फिरवत होते. मला लहानपणी माझे आजोबा आठवले. तेही मला असेच फिरवायचे. किनाऱ्यावरच्या या होड्या मला एखाद्या कॅरेक्टरसारख्या वाटत होत्या. वेगवेगळ्या आकाराच्या, वेगवेगळ्या रंगांच्या, वेगवेगळे आकार, लांबी, रुंदी आणि त्याचे उपयोग वेगवेगळे. ह्या जणू समुद्राशी यांचं एक नातं असल्यासारखं काहीतरी वाटत होतं. ह्या ज्या फळ्या आहेत ह्यामध्ये शेकडो वर्षांचा मीठ, वारा आणि कोळी बांधवांच्या कष्टांची एक कहाणी दडलेली आहे असं मला वाटलं. आत्ता जरी ह्या किनाऱ्यावर आराम करत असल्या तरी संध्याकाळी जेव्हा रापण टाकायची असते तेव्हा ह्या ॲक्टिव्ह होतात. या होड्यामुळे साग, फणस, जांभूळ अशा वेगवेगळ्या झाडांपासून त्याचं लाकूड काढलं जातं आणि त्यापासून बनवतात. तुम्ही जर कधी मालवणला आलात तर नक्की ह्या चिवला बीचवर या. अतिशय सुंदर आणि शांत असा बीच आहे. फक्त सकाळच्या वेळेला आलात तर मी काय म्हणतोय ते तुम्हाला कळेल. मी मनसोक्त ह्या बीचवर चालवून घेतलं. थोड्या वेळ त्या होडीच्या खाली सावलीमध्ये बसलो आणि समुद्र अनुभवला. मजा आली. खूप भारी असा हा एक्सपिरियन्स आहे. सकाळी समुद्रावर चालत फिरणं. तिथूनच जवळ असलेल्या रॉक गार्डनमध्ये आलो. तिकीट खिडकी अजून उघडली नव्हती. गार्डनमध्ये मी एकटाच होतो. एकही व्यक्ती नव्हती. गार्डन तसं ठीकठाक आहे. रॉक गार्डन म्हटलंय, पण मला तिथे काही फारसे दगड दिसले नाहीत. बघत बघत आतल्या साईडला गेलो आणि लक्षात आलं की गार्डनच्या मागच्या बाजूला समुद्र आहे आणि तिथे खऱ्या अर्थाने निसर्गाने असं दगडांचं एक गार्डनच तयार केलेलं आहे.
कदाचित संध्याकाळी हे गार्डन गर्दीने ओसंडून वाहत असावं. अर्धा पाऊण तास या गार्डनमध्ये बसून शांतता अनुभवली आणि निघालो सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी. तिकीट घ्यावं लागेल आपल्याला. सिंधुदुर्ग किल्ला हा समुद्राच्या आतमध्ये आहे. तिथे जायला आपल्याला होडी घ्यावी लागते. या बाजूला मालवण किनारा आणि तिथून जवळच सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला दिसतो. ही लोक सगळी जाऊन आली सकाळी. आपल्याला खरं थोडंसं लवकर जायला पाहिजे होतं, पण 9:30ला हे चालू होतं. त्याच्या आधी तर जाऊ नाही शकत. समोर आपल्याला किल्ला दिसतोय, हा बघा. इथे आपल्याला जायचं आहे. असं एका मोठ्या होडीमध्ये 20-25 लोकांना बसवलं जातं आणि लाईफ जॅकेट घालायला सांगतात आणि एक 15 मिनिटाचा प्रवास करून आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला पाहता येतो. हा जो 15 मिनिटाचाच समुद्रातला प्रवास आहे तो खूप रोमांचकारी असा आहे. समुद्राची वेगवेगळी रूपं बघत आपण सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दिशेने जातो. तिथे आलेला बहुतांश पर्यटक हा आता इथे मालवणला आलोच आहे तर सिंधुदुर्ग किल्ला पाहूया अशा मनस्थितीतला वाटला. अरबी समुद्रातल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याला समुद्रातील अजिंक्य दुर्ग असंही म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 या काळामध्ये हा किल्ला बांधला. पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या आरमारी आक्रमणापासून स्वराज्याची रक्षा व्हावी म्हणून हा समुद्रात किल्ला बांधलेला होता. मालवण शहरापासून जवळ असल्यामुळे भरतीचा आणि ओहोटीचा दोन्हीचा उपयोग ह्या किल्ल्याला व्हावा अशी याची रचना आहे. साधारण तासभर किल्ला पाहून परत याच ठिकाणी या आणि असेल त्या होडीने किनाऱ्याकडे परत जायचं असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सिंधुदुर्ग किल्ल्याचे हे प्रमुख द्वार. या दरवाजाच्या चौकटीच्या वर जर तुम्ही पाहिलं तर 3 चौकोनी भोकं दिसतात. यातनं म्हणे शत्रूवर गरम तेल ओतण्याची सोय होती. अठ्ठेचाळीस एकरमध्ये पसरलेला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. 3.5 किलोमीटरची ह्याची भिंत आहे. श्री शिवराजेश्वर हे जे देवस्थान आहे हे म्हणजे संपूर्ण भारतामधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर आहे. बाजूला म्युझियम पण आहे. सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. या संपूर्ण परिसरामध्ये त्यांचा स्वतः वावर होता. त्यामुळे इथे आल्यानंतर एक वेगळ्याच भावना तयार होतात. या मंदिरात तर खूपच शांत व्हायला होतं. महाराजांची पालखी आहे. खरी मूर्ती अशी आहे. अशी आहे आतमध्ये. हां हां. त्यावेळी महाराजांनी कोळ्याचा वेश घेतलेला. अच्छा. कोळ्याच्या आवेशातली कोळ्याच्या म्हणजे वेशातली, ती. हा. ओके. त्यावेळी किल्ला बांधला त्यावेळी महाराजांनी असा वेश घेतलेला. पोर्तुगीज आणि हे आहेत ना डच, ते लोकांचं साम्राज्य होतं त्यावेळी. म्हणून असा वेश धारण म्हणजे त्यांना समजलं नाही पाहिजे. वेशांतर करून इकडे किल्ला. 1695. हे बघा त्यावेळीचं बांधकाम आहे. सर्व दिसतंय ना वरती. ते वरती का? हा. 1695. शिसम असेल मला वाटतं, है ना? ते जुनेच आहे. हे की मंदिर किती साली बांधलं गेलं? 1695. 1600. त्यावेळी स्थापना झाली. 1695 साली स्थापना झाली आहे. ही दिसते आहे अशी मूर्ती आतमध्ये पाषाण. वरती हा मुखवटा केलाय, पोशाख केलाय. ही त्यावेळची तलवार. महाराजांची स्वतःची त्यावेळची तलवार.
हे जुनं बांधकाम आहे, 330 वर्ष होऊन गेले. हम्म. दर सोमवारी पालखी असते, अच्छा. रामनवमी, शिवजयंती हे उत्सव सर्व केले जातात. बरं बरं. याच देवळात मोहरम पण केला जातो. आपलं नाव काय? नामदेव सकपाळ. सकपा. आपण काय करता इथे? ते पूजा वगैरे आम्ही पूजा वगैरे करतो. करतात. तुम्हीच काळजी घेता सगळी. हो. सकाळ संध्याकाळ पूजा होते, 2 बरं. टाइम नैवेद्य दाखवतो. अच्छा, चालेल, धन्यवाद, थँक्यू. त्या काळातले भाले वगैरे सगळं जतन करून ठेवलेलं आहे. महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा आहे. हे सरदारांच्या पगड्या आहेत. वाघनख आहेत, शिरस्थान, ढाली. असं एक छोटंसं म्युझियम आहे. किल्ला. संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ल्याचा हा एरियल व्ह्यू आहे. कठीण आहे या पायऱ्या चढणं. खूप उंच आहे. हा टेहाळणी बुरुज असेल. हे बघा, इथून आपण आलो. हे सगळं आपण याच्यावर असं चालत चालत संपूर्ण जो भिंत आहे तिला प्रदक्षिणा घालू शकतो. एव्हाना दुपारचे 1 वाजले होते. किल्ल्यावर वेळ कसा गेला कळलंच नाही. मालवण शहराच्या दिशेने आम्ही सगळे परत निघालो. दुपारी जेवायला बांबू अतिथी नावाच्या एका हॉटेलमध्ये जायचं ठरलं. हा राजकोट किल्ला, इथे महाराजांचं स्मारक आहे. हे बांबू अतिथीमधलं सुरमई थाळी आहे, 420 रुपये. आणि साधारण कोलमी मसाला 270. तर मी ट्राय करतो. मालवणमध्ये मासे जर खायचे असतील तर 3 ठिकाणी मी प्रयोग केला. एक बांबू अतिथी, एक चैतन्य आणि एक सुनीता. 3ही ठिकाणी अप्रतिम मासे मिळाले. मी ठाण्यामध्ये ज्या वेळेला मालवणी जेवण जेवतो किंवा मुंबईत जेवतो तेव्हा ही अशी टेस्ट येत नाही. आत्ता मी मालवणच्या बांबू अतिथीमध्ये जेवतो आहे आणि ह्या आमटीला इतकी सुंदर चव आहे किंवा हे मासे जे तळले आहेत एकदम बेस्ट. हे जे कोलंबी मसाला किंवा कोलंबीचं सुकं आपण ज्याला म्हणतो तर ते तुम्ही बनवले. काय नाव तुमचं? भूषण परब. हे सगळं तुम्ही बनवता? मासे फक्त मालक आणि दुसरे पालो आमचे ते फ्राय करतात. बरं. बाकी आमटी हे फ्राय करायची काय पद्धत आहे? त्यांची- जास्त तेलात तवा रवा फ्राय करतात ती अच्छा. तव्यावरती. म्हणजे शॅलो फ्राय पण म्हणतो तसं? हा त्या टाईपमध्ये. ओके. आणि ह्या आमटीमध्ये काय वेगवेगळे मासे आहेत का? आमटीमध्ये मासे म्हणजे हे एक कोकरी आहे मासा, इकडचा लोकल मासा आहे तो. अच्छा. आणि ग्रेव्हीमध्ये तुम्ही ग्रेव्हीमध्ये म्हणाल ना तर ह्याच्यामध्ये तुम्हाला त्रिफळ आहे, मिरची आहे, लाल मिरची आहे, कांदा आहे, लसूण आहे. हे सगळे मिक्सरला लावून त्याच्यात ओलं खोबरं टाकून त्याचं वाटप केलं जातं. अच्छा. त्याच्यावर पण त्याचा मसाला काय वेगळा असतो मसाला स्पेशल? वगैरे असं काय नाही, साध्या मिरची आहे. हो.
आणि शेवटी पाण्याला जी टेस्ट असते तर पाण्याची टेस्ट हा, वेगळी आहे. पाण्याची शेवटी taste. तुम्ही मुंबईची पाण्याची टेस्ट नाही करते पाण्याची टेस्ट बरोबर. त्यात फरक पडतो. फारच सुंदर आहे. सगळंच फ्राय पण इतका सुंदर केला आहे ना मासा, कारण आणि फ्रेश आहे तो. थँक्यू. ओके. भरपेट माशाचं जेवण झालं की तासभर झोप ही हवीच, म्हणून घरी आलो. पण हे 2 पाहुणे काचेवरती चोचीने टकटक करून मला झोपू देईनात.